शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मृग बहारामध्ये सेटिंग झाल्यानंतर कशा पद्धतीने तेलमुक्त बाग ठेवता येईल, चांगली साईज मिळवता येईल आणि त्यानंतर हस्तबहाराचं नियोजन तुम्ही कसं कराल या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत मृग बहार या ठिकाणी आपण धरलेला आहे. महिना ऑगस्ट चालू आहे. आज दिनांक 9 ऑगस्टला आपण व्हिडिओ घेतोय आणि साधारणतः मे मध्ये आणि जूनमध्ये ताण दिलेल्या प्लॉटचं आपण या ठिकाणी संगोपन केलेलं आहे डॉक्टर किसानच्या माध्यमातून. आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी थोडीशी चुकी केली की इथेफॉनचा वापर, छाटणी आणि पाण्याचं नियोजन थोडंसं चुकलं होतं. तरी त्यानंतर डॉक्टर किसानची मदत त्यांनी घेतली आणि सातत्याने गेल्या आता तिसरं वर्ष आहे. द्राक्ष शेती असेल, खरबूज असेल, वांगी असतील आणि आता डाळिंबमध्ये सुरुवातीपासून संगोपन करत असताना मृग बहारामध्ये चांगलं सेटिंग आपण कसं केलं, सेटिंग दाखव दादा फळांचं. हे चांगलं मृग बहारमध्ये सेटिंग आपण करू शकलो. पण आता इथून पुढे काय होणार की पावसाचं प्रमाण वाढणार, ह्युमिडिटी वाढणार त्या ठिकाणी आणि त्यावेळेस बॅक्टेरियल ब्लाइट, फळांवर येणारे डाग असतील, याला आपल्याला नियंत्रणात ठेवून फळाची साईज आपल्याला चांगली मिळवायची. आणि त्याचप्रमाणे हस्तबहाराचे जे प्रश्न येत आहेत शेतकरी बांधवांचे की तो कधी धरला पाहिजे. कारण ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर एंडिंगला पहिलं पाणी दिलं गेलं पाहिजे, ऑगस्ट एंडिंगला छाटणी झाली पाहिजे किंवा सप्टेंबरमध्ये इथेफॉनचा स्प्रे गेला पाहिजे आणि ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी सेटिंग झालं पाहिजे. तर त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी देईलच. प्रथमतः आपण सर ज्यांच्या प्लॉटवर आलो आहोत त्यांचं नाव नक्कीच. जाणून घेऊ. नमस्कार. माझं नाव पांडुरंग लक्ष्मण चव्हाण, मुक्काम पोस्ट सलगबुद्रुक, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, मंगळवेढा तालुक्यामध्ये जिल्हा सोलापूर, सलगर बुद्रुक या गावामधून हा व्हिडिओ देत आहोत. आपल्यासोबत चव्हाण साहेब आहेत. चव्हाण साहेब, मोबाईल नंबर काय आपला? 90 49 82 90 60. आजपर्यंत आपण खरबूज असेल, द्राक्ष असेल, त्याच्यानंतर डाळिंब असेल, या पिकांमध्ये मार्गदर्शन घेत आहे. असं सातत्याने मार्गदर्शन का घेत आहे? काय अनुभव आला आपल्याला? का तर म्हणजे ज्यावेळेस स्प्रे दिलेले असतात ते स्प्रे मारल्यानंतर वेळच्या वेळा म्हणजे रिझल्ट पण येतोय आणि खर्चात पण बचत होते. अच्छा मित्रांनो, डॉक्टर किसानचं जे मूळ उद्दिष्ट आहे की शेतकरी वर्गाचा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ करणं, त्या अनुषंगाने आम्ही जो महाराष्ट्र दौरा काढलेला आहे, या दौऱ्यामध्ये जात असताना चव्हाण साहेबांचं आमचं बोलणं झालं मागच्या आठवड्यामध्ये. आणि इथे आपण जे बघताय की भरपूर सारे शेतकरी आपल्या इथे जमा झालेले आहेत आणि प्रत्येक शेतकरीच्या मित्रांनो या ठिकाणी एकच इच्छा आहे की जसं चव्हाण साहेबांचा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ डॉक्टर किसानने केली, तसं आमच्याही शेतामध्ये व्हावं, यासाठी हे सर्व तरुण शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यासारखं एक अजून वाटतं की चव्हाण साहेब असतील, बरेचसे शेतकरी प्रत्येक गावागावामध्ये मिटिंग घेतात. मित्रांनो, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मित्रांनो, आम्हाला काही कडू अनुभव पण येतात की शेजारचा जो प्लॉट आहे तो डॉक्टर किसानकडे असतो आणि बांधाला बांध असूनही शेजारच्या शेतकऱ्याला माहिती नसतं. हा शेतकरी सांगतच नाही सर की बरोबर. डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं किंवा मनामध्ये साहेब तत्वबुद्धी थोडक्यात. हा बाटलं जरी आणले तरी त्याचं स्टिकर काढून ठेवणं, असे बरेचसे प्रकार, नाही खरंच असे बरोबर. बरेचसे प्रकार घडतंय. तर चव्हाण साहेबांसाठी आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करून त्यांचा आभार व्यक्त करूया. सर, काय सांगा? मित्रांनो, आता मृग बहारमध्ये सेटिंग झालंय. हस्तबहारचा व्हिडिओ देईलच मी. सेटिंग झाल्यानंतर आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये बॅक्टेरियल बाईट ज्याला आपण म्हणतो, फळावर येणारे डाग, प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कशी तयारी केली पाहिजे. त्या ठिकाणी जर आपल्याला सूर्यप्रकाश मिळतोय, थोडंसं ढगाळ वातावरण आहे, तिथं आपण सिस्टमॅटिक बुरशीनाशक, आंतरप्रवाही बुरशीनाशकचा वापर करत असताना तिथं आपण पहिली फवारणी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी कर्जेट 600 ग्रॅम, कुठलंही मायसिन अँटोबायोटिक त्याला आपण म्हणतो, बॅक्टोमायसिन असेल, प्लांटोमायसिन असेल, वेगवेगळ्या नावाने ते 100 ग्रॅम आणि सिलिकॉन त्याच्याबरोबर 250 ग्रॅम घेऊन फवारणी करा. जमिनीतून ज्या वेळेस हे लिंबू आकाराचे फळ आहे, यावेळेस तुम्हाला साधारणतः एकरी 400-450 झाडांना एक स्लरी द्यायची आहे. म्हणजे पहिलं पाणी दिल्यानंतर एक साधारणतः 70, 75, 80 दिवसाला आपल्याला 90 दिवसापर्यंत पहिली स्लरी द्यायची. एकरी 5 लिटर फोस्ट्रो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गुळ. कर्जेट आणि बॅक्ट्रोसिलचा स्प्रे झाला, तुमचा फवारणी झाली, 3 ते 4 दिवस जाऊ द्या. तुम्हाला थ्रिप्सवर नियंत्रण मिळवायचं आहे. आता सेटिंग झालेलं आहे, मधमाशीची आपल्याला गरज नाही, तिथं तुम्ही जम 40 ग्रॅम आणि मोव्हेंटो एनर्जी 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या. आणि त्याच्यानंतर परत एकदा बुरशीनाशक घेत असताना नीट लक्षात घ्या, बुरशीनाशक घेत असताना तिथं तुम्हाला जर पावसाळी वातावरण पानं ओले असतील, तिथं स्पॉट किलर 500 मिली आणि त्याच्यासोबत Z78 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. चव्हाण साहेब, परत तुमच्याकडे येतोय. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की जरी चुका झाल्या, तुम्हाला सेटिंगसाठी मी ग्राफरचा जो स्प्रे पाठवला
आणि फुलगळीसाठी प्रोशेल बरोबर जे 052 त्या 2 स्प्रेचा फक्त अनुभव इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? कसा 24 तासात नाही रिझल्ट नाही दिसला? जेव्हा त्याला फुलाचं डम्पिंग होत होतं त्यावेळेस तुम्हाला मी सर कॉल केल्यानंतर सांगितलं की असं असं डम्पिंग व्हायला लागले, तुम्ही प्रोसेल 05234 बोरान आणि 6B हे जर स्प्रे दिला होता तर 24 तासात सर त्याचा रिझल्ट जागेवर असं म्हणजे स्टॉप झाला. त्याच्यामुळे नरकळी सुद्धा आता म्हणजे गळायचं म्हणजे थांबल्या, थांबले. नर सुद्धा गळना. अच्छा. आणि काय त्याच्या आधी काय काय जणांचं मत असं आहे की जे मारला, पण जे नाही मारला ते प्रोसेल 05234चा स्प्रे जे होता त्याच्यामुळे ते आणि फुलं जास्तीत जास्त फुलं आणण्यासाठी आपण ग्राफर 04932 स्प्रे दिला होता. हो म्हणजे सेटिंग एकदाच वन टाइम सेटिंग वन टाइम आता जवळजवळ यातलं थिनिंग करून घेतलंय. ट्रेनिंग करून हा, घेतली. अजून पण एवढ्या फळाची काही गरज नाही, गरज नाही आपल्याला. कारण पहिलंच पीक आहे. पहिलं पीक आहे, पहिलं वर्ष आहे. हा शरद म्हणजे झाडाचं शरद किंग आहे व्हरायटी आणि पहिलंच वर्ष आहे. म्हणजे लागवडीनंतर पहिल्या वर्षात आपण पहिला बार पकडतोय, तर आपण जास्त झाडावर ताण न देता कमी माल या ठिकाणी हा, ठेवून बरोबर. चांगली क्वालिटी बनवण्याचा दोघांचाही आमचा मानस आहे. त्या पद्धतीने क्वालिटी बनवूच हा. आणि शेवटला तो व्हिडिओ पण आणि सगळ्या शेतकऱ्यांना पण दाखवू की किती सुंदर या पावसाचा प्रवास हा. आणि रोगराई मुक्त प्लॉट कसं 500-600 ग्रॅमचं फळ बनवलं आणि कमीत कमी फळामध्ये जास्तीत जास्त टनेज आपण कसं काढलं त्या संदर्भात वेगळा व्हिडिओ असेलच. आता आपण स्पॉट किलर आणि Z78 पर्यंत आलो होतो. तिथून परत 4-5 दिवसाने जर वातावरण खराब आहे, पाऊस आहे, तिथं बॅसिलस बॅक्टेरियाचा वापर करायचा. टच ऑफ 500 ग्रॅम, बॅसिलस 500 मिली असा एक स्प्रे 2 दिवसाआड 2 स्प्रे तुम्ही घ्या. पाऊस चालू आहे, थोडीफार उघाड मिळते, पानं ओले असताना हे स्प्रे घ्या. फळावर डाग 100% येणार नाही. आणि जी स्लरी तुम्ही दिली तिथून 14-15 दिवसाने तुम्हाला ड्रिपचं पुढचं ऍप्लिकेशन द्यायचंय. एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 3 किलो 12-6-22 जेणेकरून त्या ठिकाणी पोटॅश आणि थोडंसं नायट्रोजन आपल्याला द्यायचं आहे. कारण नायट्रोजन हा फळाच्या साईजसाठी खूप महत्वाचा असतो. वाढीच्या कालावधीमध्ये थोडा नायट्रोजन पण आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस वॉटर शूट जर निघतील तर ते एकदा आपल्याला काढून घ्यायचे. काही तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, सहभाग घेतात. तुमच्याकडून मला एक तुमचं मनोगत जाणून घ्यायचंय की ते सुरुवातीला डॉक्टर किसानला जोडले आणि तिथून आज 3 वर्ष पूर्ण होतील. द्राक्षामध्ये तुम्हाला खरोखर काय अनुभव आला? तुम्हाला तोडून टाकायची होती द्राक्ष बाग, तोडायची होती. हा, काय अनुभव आला? म्हणजे पहिल्यापासून कमी माल निघत होता तो आता जास्त निघाला एवढा. किती यावर्षी किती मिळाला? यावेळी 5 टन निघाला 5 टन. आणि भाव rate काय पण मिळाला? चांगला, 351. अच्छा. तसं त्यांनी मला सांगितलं होतं की अजून 1 वर्ष थांबा, 4 व्हीलरच तुम्हाला घ्यायची आहे. आपल्याला द्राक्ष आणि डाळिंबामधून इतकं सुंदर उत्पन्न काढायचंय आणि तो मानस आम्ही दोघांनी ठरवलंय की प्रत्येक महाराष्ट्र नव्हे भारतातील जो जो डॉक्टर किसानला जोडलेला शेतकरी आहे, तरुण शेतकरी असेल, त्याचप्रमाणे चव्हाण साहेबांसारखं धडाडीचा शेतकरी असेल, डाळिंब शेती, तरकारीमध्ये खरबूज असेल, वांग्याची शेती त्यांनी केली, त्या सगळ्यातून त्यांचं आणि माझं बोलणं झालं की खूप चांगलं उत्पादन यावर्षी मिळालं. मग मी म्हटलं की गाडी घेऊन टाका, पण मग काही गोष्टी त्यांना अजून डेव्हलपमेंटमध्ये काही असेल, शेतकऱ्याचं कर्ज वगैरे असतं. पुढच्या वर्षी ते 100% नफ्यात येऊन 4 चाकी घेडा ही शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने त्यांना देतोय. आणि त्यावेळेस म्हणजे आमचं बोलणं पण झालेलं आहे. म्हणजे असं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला कसं सधन आणि श्रीमंत करायचं, एक व्यवसाय म्हणून त्या शेतीकडे बघत असताना सिस्टमॅटिक पद्धतीने आपण त्या ठिकाणी योग्य रोडमॅप ज्याला म्हणतो त्या मार्गाने आपण जा आणि डॉक्टर किसानचीच निवड करा असं काही नाही. चांगला मार्गदर्शक असा निवडा, तुमची जमीन सुपीक राहील, त्याचप्रमाणे त्या जमिनीत घेतलेलं पीक हे स्ट्रॉंग राहील आणि तिथून मिळणारं उत्पादन चांगलं मिळेल, क्वांटिटी चांगली मिळेल, क्वालिटी चांगली मिळेल आणि बाजारामध्ये जसं त्यांना चांगला रेट मिळाला बेदाण्यामध्ये, त्यांनी अनुभव सांगितला की फक्त पूर्ण 5 टन मध्ये 5 टन 200 किलो मध्ये 190 किलो 190 किलो फक्त, म्हणजे चॉकलेटी. अक्षरशः चॉकलेटी काळा निघाला. 5 टन कशाला म्हणतात, त्याच्यात फक्त 190 किलो, म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो. चव्हाण साहेब, इतर शेतकऱ्यांना एका वाक्यामध्ये तुम्ही काय डायरेक्शन द्याल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना? काय नाही, त्यांनी रजिस्ट्रेशन कुणावर करावं, पण योग्य मार्गदर्शनाचं जिथे सल्ला योग्य वाटतोय बरोबर. त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. नक्कीच हा सल्ला बघा. इथं डॉक्टर किसानची वाहवा करायचं कुठलंही काम नाही. ज्याला योग्य वाटेल, जे डायरेक्शन फक्त तुमचं नुकसान होऊ नये हा. म्हणून डॉक्टर किसानच निवडा, हे पण मी सांगेल. याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला वाटलं तिथं तुम्ही प्लॉट रजिस्टर करा. जिथं चांगला अनुभव येतो, अनुभव घ्या की तुमचा खरंच खर्च कमी होतो का, पिकाचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढतं का, हा अनुभव घ्या. डॉक्टर किसानचा घ्या किंवा इतर कोणाचाही घ्या. नसेल अनुभव चांगला येत तर त्याला लाथ मारा. डॉक्टर किसान कडून चुका होत असेल त्याला लाथ मारा. हे सांगणारं फक्त मन धाडस लागतं, त्याला आत्मविश्वास लागतो आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी साध्य करण्याची एक ताकद लागते. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. आजचा हा व्हिडिओ
मृग बहारामध्ये सेटिंग झाल्यानंतर सेटिंगसाठी काय करायचं ते आता वेळ निघून गेली आहे. हस्तबहारची सेटिंग कशी करायची तो एक वेगळा व्हिडिओ देईल. तर व्हिडिओचा शेवट करताना काय सांगाल? मित्रांनो, नक्कीच अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला प्रचिती येणार नाही. जसं की लहान बाळाला आपण सांगतो की अरे बाळा त्या चहाच्या कपला हात नको लावू, ते गरम आहे गरम आहे, पण ते लावतोच. त्याला जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत त्याला समजत नाही. मित्रांनो, 77 19 94 11 22 या ऑफिसच्या नंबरवरती आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून तुम्ही आजच आपला प्लॉट रजिस्टर करू शकता. मित्रांनो, चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आम्हाला फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्या सोशल मीडियावरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.